2 दिवस आणि पूर्ण गेम चेंज. मॅच 2 आणि मॅच 1 संपवण्यासाठी मुलं खूप टेन्शनमध्ये, की आता ही गोष्ट कशी करायची. फिजिक्सचा पेपर तर हाताबाहेर गेलाच आहे. केमिस्ट्री तर तोंडावर येऊन गेला. आता प्रॉब्लेम हा राहिलाय, की आता पण झोपा काढायच्यात, की कदाचित वेळेचा सदुपयोग करून सगळा गेम बदलायचा आहे. आता मला एवढंच गोष्ट सांगणं आहे, की मॅथ्सचा जो पेपर आहे, तो बऱ्यापैकी 21 तारखेला आहे आणि आता 2 दिवस जे उरलेत, ते कशाप्रकारे वापरले पाहिजे, एकदा थोडंसं स्वतःला विचारा. एक ब्लँक पेपर घ्या आणि त्यावरती व्यवस्थित लिहा. अभ्यास करायचा आहे, सेल्फ स्टडी करायची, व्हिडिओज बघायचे आहेत, काही जी गोष्ट असेल ती प्रॉपरली करायची. या 2 दिवसांना फोडण्यासाठी मी तुमच्या स्क्रीनवरती आहे. जेवढा शांततेने हा व्हिडिओ बघणार, तेवढा तुझा माइंड चेंज होणार आणि तू गेम चेंज करून काम करणार. मला एवढं सांगायचंय, की तुला काय डिफिकल्ट झाले आणि काय नाही झाले. तू काही केलं नसेल तरी मॅथ्स हा क्रॅक होतो. हा 2 दिवसामध्ये, 3 दिवसामध्ये संपूर्ण सिलेबस क्रॅक होतो. फक्त त्याला एका पॅटर्न सोबत क्रॅक करणं गरजेचं आहे. स्क्रीनवरती वेटेज दिसतंय. दादा, हा टाईमपास नको यार. माहिती आहे मला. पण विषय काय असतं, जे बोरिंग काम असतं ना, तेच आपल्याला पुढे नेत असतं. आता जी लिस्ट तुम्हाला दिलेली आहे मी, आता ही जी लिस्ट आहे, या लिस्टमध्ये सगळे लेसन्सचे नाव आहे आणि त्याच्यापुढे त्याची मार्क आहे. एक प्रण असा घ्यायचा आहे, की तुम्हाला सुरुवात तर मॅथ्स 2 पासूनच करायची. सुरुवात मॅथ्स 2 पासूनच करायची आहे आणि आज तुम्हाला 2 लेसन खूप चांगल्या प्रकारे करायचे आहेत. जेवढं स्ट्राँग करता येईल. मिनिमम 2 करायचे आहेत. एक आहे डिफरन्शिएशन आणि दुसरं आहे इंटिग्रेशन. एक आहे डिफरन्शिएशन आणि दुसरं आहे इंटिग्रेशन. ह्या 2 लेसनला एवढं स्ट्राँग करा, की तुम्हाला बाकीच्या कोणत्याच गोष्टी स्ट्राँग करायची गरज नाही पडणार. कारण ह्या गोष्टींवरती अख्खं मॅथ्स 2 सुटतं. आता प्रॉब्लेम मुलांनी काय केलाय का माहिती आहे का, की प्रत्येक वेळेस त्यांना वाटतं, की गणित बदललं, की सगळ्या गोष्टी बदलतात. असं नाही. खूप कॉमन पॅटर्न्स आहेत असे, की जर ते तू आयडेंटिफाय केले, तर इंटिग्रेशन आणि डेरिव्हेशन सारखे लेसन सुद्धा सोपे होतात. तर आज त्या 2 लेसन्सवरती पूर्ण फोकस कर आणि उद्या संपूर्णपणे दुपारपर्यंत अख्खं मॅथ्स 2 संपवण्याचा प्रयत्न कर. ओके. कारण मॅथ्स 1 ला बऱ्यापैकी तुला नाही म्हटलं तरी टाईम द्यावा लागेल. आता खूप जण हे म्हणतात मला, की "दादा, माझा संपूर्णपणे सिलेबस जो आहे तो मॅथ्स 1 चा संपलेला आहे आणि मॅथ्स 1 चा मी खूप वेळा सिलेबस केला आहे." पण आता जी स्क्रीन तुझ्यापुढे दिसते तुला, त्या स्क्रीनवरून तुला एक गोष्ट समजत असेल, की जर स्टार्टिंगचा लेसन पाहिला आपण, की जो वेटेजचा लेसन आहे आपला, तर तो वेटेजच्या लेसनवरून तुला एक गोष्ट समजली असेल, की बऱ्यापैकी आत्ता तुला मॅथ्स 2 वरून मॅथ्स 1 वरती शिफ्ट होणं अतिशय गरजेचं आहे. जरी वेक्टर लेसन तू पाहिला, तर वेक्टर लेसनवरून तुला एक गोष्ट समजली असेल, की आत्ता सध्याच्या घडीला एक गोष्ट, की वेक्टर हा 9 मार्काला आहे. त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा 8 मार्काला आहे. इनडेफिनाइट इंटिग्रेशन हा 8 मार्काला आहे. ओके, तीच गडबड झाली होती. वायर मी चुकीची लावली होती. इनडेफिनाइट इंटिग्रेशन, डिफरन्शिएशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, लाईन अँड प्लेन, डिफरन्शियल इक्वेशन, मॅथेमॅटिकल लॉजिक, मॅट्रायसेस, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, डेफिनाइट इंटिग्रेशन, प्रोबॅबिलिटी, बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन, लिनियर प्रोग्रामिंग 11. हे जे खालचे लेसन्स तू पाहतोय प्रॉपरली, ह्या लेसनचं वेटेज बऱ्यापैकी कमी होत चाललंय जर तू वरतून प्रॉपरली पाहिलं. आता सगळ्यात महत्त्वाचं, की ह्या 9 मार्कावरती फोकस करणे, ह्या 8 मार्कावरती, ह्या 8, हे 7, हे 7 आणि हे 6. हे एवढे टॉपच्या लेसनमध्ये तुला एक गोष्ट क्लिअर होत असेल, की मला इथे 2 लेसन व्यवस्थित दिसतात आहे. डिफरन्शिएशन आणि मला दिसतोय इनडेफिनाइट इंटिग्रेशन. या 2 लेसनवरती खूप मोठी कमांड करणं अतिशय गरजेचं आहे. ज्या 2 लेसनवरती कमांड येईल, तेव्हा मग समजायचं, की तू बऱ्यापैकी बेस्ट होत चाललाय. दुसरी गोष्ट, की ह्या 2 लेसनवरून बोर होणारे साहजिक आहे. 2 असे डिफिकल्ट लेसन केल्यानंतर पोरं बोरच होतात. तुम्ही डायरेक्टली त्याच्यानंतर शिफ्ट होऊ शकता व्हेक्टर्सवरती. कारण व्हेक्टर्सवरती शिफ्ट होणं गरजेचं आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एक्सरसाइज खूप आहे त्याच्यामध्ये मला पण माहिती आहे. पण त्या बारीक-बारीक गोष्ट तुम्हाला करणं अतिशय गरजेचं आहे. अन्यथा हे 2 दिवस भेटून सुद्धा काहीच उपयोग होणार नाही. शेवटच्या दिवशी तू तेच काहीतरी स्किप करणार आहे आणि काहीतरी करून पुढे जाणार आहे. आजची रात्र जागू शकतो किंवा उद्याची रात्र जागू शकतो. त्याच्यानंतरची रात्र नाही जागता येत कारण पेपर तोंडावरती आलेला असतो. सकाळी बसून पेपरला लिहायचं असतं. म्हणजे सकाळी जाऊन पेपरला लिहायचं असतं. सो माझं एक सांगणं असतं, की सगळ्यात पहिलं मॅथ्स 2 चे लेसन्स करायला आज सुरुवात करा आणि बऱ्यापैकी ब्रेक जास्त घेऊ नका. कारण हा व्हिडिओ तुम्हाला पेपर झाल्या-झाल्या अपलोड झालेला आहे आणि तुम्हाला भेटलेला आहे. सो लवकरात लवकर ह्या गोष्टींवरती काम करा. मी केमिस्ट्रीचा एनालिसिसचा व्हिडिओ टाकतोय, की 7 पेपर्समधून केमिस्ट्रीचे किती धडे आलेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, की हे 2 दिवस म्हणजे खूप मोठे आहेत. 80 पैकी 80 स्कोर होतात मॅथ्समध्ये. शेवटच्या मिनिटाला सुद्धा तुम्ही 100% दिलात तरी काम होतं, हे पण मी सांगतो तुम्हाला. बरेच भीती असते मुलांची, की दादा शेवटच्या पॉइंटला मॅथ्सचं चक्रव्यूह बदलू शकतो का? येस, बदलू शकतो. तुला तेवढं तुझं 100% देणं अतिशय गरजेचं आहे. सॉल्व्ड एक्झाम्पल्सपासून सुरुवात कर. मी काय म्हणतो, की सेल्फ स्टडी करायची. तुला ज्या शिक्षकांचं आवडतंय त्यांचे तुम्ही व्हिडिओज बघा. त्या म्हणजे शाळेमध्ये शिकवलं असेल त्यांचे नोट्स बघा. तुम्हाला जे जे फॉलो करायचं त्यांना फॉलो करा. पण प्रॉपरली 2 तासाचा बऱ्यापैकी गेम चेंज करून काम करा. हां.
आणि उरला वेळ त्या वेळेमध्ये तर 7 पेपर्सचं काम नक्की करा. फिजिक्सचा तर पेपर आलाच होता. केमिस्ट्रीचा पण एनालिसिसचा व्हिडिओ तुम्ही बघणारच आहे शेवटी. आणि आता मॅथ्सचा विषय, की मॅथ्समध्ये आपले किती क्वेशन्स सेम होतात हे तर त्या पेपरच्या दिवशी समजेल. ओके. सो सगळ्यात महत्त्वाचं की सराव खूप महत्त्वाचा आहे. सराव करा, बघत बसू नका. रफ पेपर घ्या, प्रश्न घ्या आणि सोडवा. जिथं चुकताय तिथं थांबताय तिथं सोल्युशन बघा, पण पुढे जा. या दादाचा वापर तुम्ही सोल्युशनसाठी करू शकता. अन्यथा तुमच्याकडे जर सोल्युशन असतील तर खूप उत्तम. वेळ वाचतो आणि बऱ्यापैकी गोष्टी फास्ट फॉरवर्डला जातात. जे मुलं शेवटच्या दिवशी अख्खा रात्रंदिवस एक करणार आहेत, त्यांनी आत्ता पहिला दिवस आपला हाती घ्या आणि या पहिल्या दिवशी काहीतरी गेम बदलण्याचं रहस्य आपला टाईम टेबल बनवा आणि बसा. की मला माझ्यासमोर 15 धडे दिसतात आणि मला ते धडे पूर्णपणे संपवायचे तर मी काय केलं पाहिजे आणि किती वेळ मी दिला पाहिजे. आजची रात्र कदाचित तुमची आहे, पण उद्याची रात्र आणि परवाची रात्र ही सगळ्यांची आहे. कारण ह्या मैदानामध्ये जर जिंकायचं असेल तर मैदान सुरू व्हायच्या आधी जिंकायला सुरुवात करा. अन्यथा मैदानामध्ये पळून काहीच फायदा नाही, कारण सगळेच त्या वेळेत पळतात आहे. शेवटच्या दिवशी अख्खं जग पळणार पेपरसाठी. अख्खं जग बोलणारे माझं हे झालं, हे नाही झालं, हे झाले, ते झाले. कॉन्फिडन्स कधी वाढतो जेव्हा आपण त्यातली बारीक-बारीक गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक पॅटर्न समजून घेतो गणितांचा आणि त्यानंतर मग पुढे जातो. सो मॅथ्सला एक हत्यार बनवा आणि पर्सेंटेज तुमचे ह्या विषयाने वाढू शकतात हे मला आता सांगायचं आहे. सो लवकरात लवकर अभ्यासाला बसवा. वेटेजनुसार अभ्यासाला बसा, की ज्या धड्यांना वेटेज नाहीये ते धडे करत जास्त बसू नका. प्रॉपरली जसं सर्क्युलेट आहे त्याप्रकारे तुम्ही ते काम करू शकता. हे वेटेज तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. Googleला फक्त एआय दादा टाइप करा. पहिली वेबसाईट आपलीच येते आणि तिथून हे फ्रीमध्ये डाउनलोड होतं. फ्री नोट्समध्ये जावा. फ्री नोट्सच्या टॅबमध्ये तुम्हाला प्रॉपरली डायरेक्टली ही पीडीएफ तुम्हाला प्रॉपरली फ्रीमध्ये डाउनलोड करता येईल आणि ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला फॉर्म्युला शीट सुद्धा फ्रीमध्ये डाउनलोड करता येईल. फॉर्म्युला शीट सुद्धा अपलोड केलेली. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मी येतोय लाईव्ह मॅथ्स 2 साठी आणि बघूया किती जण ते लाईव्ह जॉइन करतात आणि गेम चेंज करतात डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशनचा.